तसा माझा कुठलाही पासवर्ड मी सहसा शेअर करत नाही कोणाला, पण आज तुमच्याकडे एक पासवर्ड शेअर करणार आहे मी। तुमची गुडघेदुखी आणि मणक्याच्या विकाराबद्दल शस्त्रक्रियेशिवाय म्हणजे ऑपरेशन शिवाय दुखणं दूर करणंचा एक पासवर्ड आहे। पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकमधील SRDP उपचार आणि हाच पासवर्ड आहे। हा पासवर्ड बिना शस्त्रक्रिया म्हणजे कुठल्याही पद्धतीचं ऑपरेशन न करता तुमची गुडघेदुखी आणि मणक्याचा त्रास हा दूर करतो। आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आज आल्यात पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकमधील डॉक्टर सोनिया महामुनी। त्यांच्याशी आपण या विषयावर चर्चा करणार आहोत। डॉक्टर, मला सांगा, स्त्रियांमध्ये आजकाल गुडघेदुखीचं प्रमाण खूप वाढलं आहे। हो 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 याची वेगवेगळी काही कारणं असतील। यावर SRDP उपचार हे फायदेशीर आहे? हो, निश्चितच। स्त्रियांमध्ये जास्त करून आपल्याला गुडघेदुखीचं प्रमाण जे आहे ते आज वाढलेलं दिसतं। याची नेमकी कारणं कोणती आहेत? तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण जे आहे ते स्त्रियांकडून गुडघेदुखीकडे किंवा संधिवाताकडे होणारं असं रीतसर दुर्लक्ष घरामधला असतो, परत ऑफिसमधलं टार्गेट असतं। मग ह्याच्यामुळे होतं काय, तर त्या सांधेदुखीकडे रीतसर असं दुर्लक्ष होतं। त्याच्यानंतर दुसरं मोठं महत्त्वाचं कारण म्हणजे मासिक पाळीची अनियमितता असेल, गर्भाशय निर्हरण असेल, किंवा आपण बाळंतपणानंतर व्यवस्थित काळजी न घेणं, ह्या समस्या दिवसेंदिवस आपल्याला वाढलेल्या दिसून येतात। मग तुम्ही म्हणाल की संधिवाताचा आणि याचा संबंध काय आहे, तर खूप जवळचा संबंध असतो। कारण आजकाल स्त्रिया ज्या आहेत त्या सांधेदुखी घेऊन ज्या आमच्याकडे स्त्रिया येतात त्या पहिले यायच्या ज्या वयोगट होतं 40 ते 50, पण आता काय होतं आहे की साधारणतः 30 ते 35 या वयोगटामधल्या स्त्रिया ज्या आहेत त्या आमच्याकडे जास्त यायला लागले। आणि संधिवाताचे जे रुग्ण आहेत याच्यामध्ये 90% प्रमाण जे आहे ते स्त्रियांचे। अच्छा, मेनोपॉज आणि सांधेदुखी हे समीकरण आज होत आहे। याकरता स्त्रियांनी मेनोपॉज यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे? तर मेनोपॉज म्हणजे काय, तर आफ्टर 45 to 50 ह्या वयोगटामध्ये, म्हणजे जेव्हा मासिक पाळी जी आहे ती जायला सुरुवात होते, तर ह्या वयोगटामध्ये काय होतं की इस्ट्रोजन लेवल जी आहे ती पूर्णतः डाऊन व्हायला लागते, कमी व्हायला लागते। मग इस्ट्रोजन आपल्या शरीरामध्ये काय काम करतं स्त्रियांच्या, तर इस्ट्रोजन जे आहे ते कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनसाठी मदत करतं। मग जेव्हा शरीरातलं कॅल्शियम कमी होतं आणि उतरत्या वयामध्ये जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा सांधेदुखी जी आहे ती बळावते। मग जेव्हा सांधेदुखी बळावते तर त्यावेळेस आपल्याला वर्षातून एकदा तरी SRDP उपचार करून घेणं महत्त्वाचं असतं। आणि त्यानुसार मग आपल्याला मेनोपॉजमध्ये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे, हां, की वर्षातून एकदा तरी SRDP ट्रीटमेंट करून घ्यायची। महिलांना डिलिव्हरीनंतर सांधेदुखी होतीये, याचं कारण काय? दुसरी गोष्ट, यावर काय उपाय करावे? हो हो बरोबर आहे। जसं की मी पहिल्या म्हटल्याप्रमाणे की सांधेदुखी जी आहे ती कधी दिसत होती पहिल्यांदा, की आफ्टर 45, 50, 60 ह्या वयोगटामध्ये दिसत होती। पण आत्ता जे आमच्याकडे रुग्ण येत आहेत त्या 30 to 35 या वयोगटामधल्या आहेत। मग त्याचं कारण काय आहे एक्झॅक्टली, तर ACचा अतिरिक्त वापर वाढलेला आहे, कारण महिला बाहेर कामासाठी जावं लागतं महिलांना। त्याच्यानंतरचं जे मोठं कारण आहे की बाळंतपणानंतर योग्य अशी निगा राखणं महत्त्वाचं आहे। ही परंपरेनुसार चालत आलेली जी पद्धत आहे ही अशास्त्रीय आहे का, किंवा शास्त्रीय त्याला काही बेसच नाही का, असं नाही आहे। आपल्या शास्त्रामध्ये, आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे। त्याला सुतिका परिचर्या असं म्हणतात। तर या सुतिका परिचर्येमध्ये काय केलं जातं, तर तेल लावून शेकणं असेल, म्हणजे बाळाबरोबर त्या स्त्रीला सुद्धा तेल लावणं किंवा शेकशेगडी घेणं हे महत्त्वाचं असतं। मग जर आपण तेल लावणं असेल किंवा शेकशेगडी घेणं हे व्यवस्थित केलं तर पुढे येणारी सांधेदुखी असते ती बळावत नाही। मानेच्या मणक्याचे आजाराचं प्रमाण आजकाल खूप वाढलं, मग SRDP सारखा उपाय उपयोगी पडतो? हो, नक्कीच। कारण काय होतंय की आजकाल मोबाईलचा अतिरिक्त वापर वाढलाय। त्यानंतर महिलांना तासनतास, म्हणजे अगदी मासिक पाळीच्या वेळेससुद्धा तासनतास कम्प्युटरवर बसणं असेल, किंवा 7 ते 8 तास आपण एकाच जागी एकाच ठिकाणी बसतो, त्याच्यामुळे आपल्या मानेची पोझिशन आहे किंवा मणक्यांची पोझिशन आहे ती कोणत्या पद्धतीमध्ये आपण बसायला हवं याकडे महिलांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आणि व्यायामाचा अभाव, म्हणजे व्यायाम कशा पद्धतीने केले पाहिजेत आणि ते कधी केले पाहिजेत हे आपल्या डॉक्टरांकडून जाणून घेणं खूप गरजेचं असतं। डॉक्टरांकडून जेव्हा तुम्ही सल्ला घेऊन व्यायाम करता तेव्हा त्याचे फायदे अनेक होतात, नाही तर मग त्याचे तोटे दिसायला लागतात। बायकांच्या बाबतीत कंबरदुखी, ज्यामध्ये स्लिप डिस्क
सायटिका किंवा कॅनॉल स्टेनोसिस सारखे आजार वाढत आहेत, याचं काय कारण आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यावर उपाय काय आहे? आत्ता जसं मी म्हटलं की कंबरदुखी जी आहे ती आफ्टर डिलिव्हरी म्हणजे बाळंतपणानंतर खूप वाढते असं आम्हाला असं आम्हाला दिसतं हां किंवा जाणवतं. मग असे पेशंट जेव्हा येतात आमच्याकडे तर आम्ही त्यांना हे सजेशन देतो की तुम्ही SRDP चिकित्सा जेव्हा करून घेतात त्यावेळेस ते वर्षातून एकदा तरी करून घेणं महत्त्वाचं आहे. SRDP फार महत्त्वाची आहे. हो फार महत्त्वाचे, कारण त्यावेळेस जो वातदोष वाढलेला असतो आफ्टर डिलिव्हरी तर तो वातदोष वाढलेला नियंत्रणात येणं हे फार महत्त्वाचं असतं. जर तो नियंत्रणात आला नाही तर मणक्यांचे सगळेच्या सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते हळूहळू चालू होतात आणि आपल्याला दिसायला लागतात. बरोबर. वाढलेल्या वजनाच्या प्रकारामध्ये SRDPचे उपचार कितपत उपयोगी पडतात? खूप ज्वलंत प्रश्न आहे हा आज आपल्या समाजासमोर की ओबेसिटी म्हणजे अगदी 6 महिन्यामध्ये माझं वजन जे आहे ते 10 किलो वाढले किंवा 4 महिन्यामध्ये 15 किलो वाढले असे रुग्णसुद्धा आमच्याकडे येतात. तर अशा रुग्णांमध्ये आम्ही SRDP करून घेण्याचा सल्ला देतो. त्याच्यातला महत्त्वपूर्ण टप्पा जो आहे त्याच्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. आणि रुग्णांचं म्हणणं काय असतं की माझं वजन एका महिन्यामध्ये 4 ते 5 किलो कमी व्हायला पाहिजे. पण असं रुग्णांनी न करता आपलं वजन जे आहे साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये 2 किलो कमी होईल याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा जो वेट लॉस असतो तो हेल्दी वेट लॉस असतो आणि असा जो हेल्दी वेट लॉस आहे तो SRDP चिकित्सेमध्ये केला जातो. आणि हळूहळू मग वजन कमी होण्यामध्ये मदत होते SRDP चिकित्सेने. तुम्ही आमच्या संपर्कात राहा आणि जर गुडघेदुखी, संधिवात किंवा मणक्याविषयी कुठला विकार याविषयी अधिक माहितीसाठी SRDP या उपचाराविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर जरूर आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.